कशा आहात मुलांनो? अभ्यास करतायत ना? करायलाच पाहिजे. आपण जो 11वीचा जो फर्स्ट चॅप्टर आहे दॅट इज युनिट्स अँड मेजरमेंट स्टार्ट केला आहे. तुम्हाला माहिती जो पहिला चॅप्टर आहे त्या पहिल्या चॅप्टरमधून दरवर्षी नीट एक्झामसाठी 1 किंवा 2 क्वेश्चन येतात. आपण आत्तापर्यंत पहिल्या चॅप्टरमध्ये काय काय पाहिले बघा. पहिला पॉईंट आपण काय पाहिला? फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी असतंय काय? The quantity which can be measured by an instrument is called as a physical quantity. जी क्वांटिटी आपण एखाद्या इन्स्ट्रुमेंटनं मोजू शकतो त्याला काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. सपोज करा ह्या बोर्डची मला लेंथ मोजायची आहे. ह्या बोर्डची मला लेंथ मोजायची तर मी काय करेल? एक टेप घेऊन येईल. टेप काय झालं? इन्स्ट्रुमेंट. त्या टेपनं ह्या बोर्डची मी लेंथ मोजल. आलं लक्षात? लेंथ ही काय झाली? फिजिकल क्वांटिटी. मी लेंथ मोजू शकतो टेपनं, म्हणून लेंथ काय झाली? फिजिकल क्वांटिटी. आता बघा ह्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या फिजिकल क्वांटिटीचे 3 टाईप्स आहेत. फर्स्ट असतं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी की ज्या टोटल 7 आहेत. सेकंड आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी की ज्या खूप साऱ्या आहेत, नंबर ऑफ्स आहेत. आणि थर्ड टाईप असतो फिजिकल क्वांटिटीचा तो म्हणजे सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी की ज्या 2 आहेत. एक आहे प्लेन अँगल आणि दुसरा आहे सॉलिड अँगल. नेक्स्ट पाहिलं तुम्ही सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीम ऑफ युनिट्सचे 4 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप आहे CGS. फर्स्ट टाईप कोणता आहे? CGS. सेकंड आहे FPS. थर्ड आहे MKS आणि फोर्थ आहे SI. लक्षात? सिस्टीम ऑफ युनिट्सचे 4 टाईप्स आहेत. CGS मीन्स सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. सेकंड आहे FPS मीन्स फूट, त्यानंतर पाऊंड सेकंद. MKS म्हणजे मीटर, त्यानंतर किलोग्रॅम सेकंद. आणि SI मीन्स सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल. नेक्स्ट पाहिलं आपण पॉवर ऑफ 10. ठीक आहे. पॉवर ऑफ 10 मध्ये काय पाहिलं बघा आपण. जर एखादा डेसिमल पॉईंट असेल तो डेसिमल पॉईंट जर मी माझ्या राईट साईडला सरकवला तर काय होतं? 10चा प्लस घातांक येतो, 10चा प्लस इंडायसेस येतो. जेवढं घरं तुम्ही हा पॉईंट उजवीकडे डावीकडे सरकवताल तेवढं तो 10चा प्लस घातांक घेताल आपण. आणि नंतर पाहिलं आपण जर हा पॉईंट जर मी राईट साईडला सरकवला तर मी 10चा काय लिहितो? मायनस घातांक. 10चा मायनस इंडेक्स. लक्षात? नेक्स्ट पाहिलं आपण डायमेन्शन्स. डायमेन्शनचे टोटल 4 व्हिडिओज आहेत. टोटल डायमेन्शन शिकवण्यासाठी तुम्हाला 2 तास लागले मला. ते 2 तास मी डिव्हाइड केलेत अर्ध्या अर्ध्या तासामध्ये. टोटल मी 37 फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन काढून दिले. तर कोणत्याही पुस्तकामध्ये स्टेट बोर्डच्या असू द्या किंवा NCERTच्या असू द्या कुठल्याही बुक्समध्ये 37 फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन काढले नाही आहेत, परंतु मी तुम्हाला काढून दाखवलेत. आणि त्यामधले मॅक्झिमम डायमेन्शन्स हे नीटच्या एक्झामला, NDAच्या एक्झामला आणि JEEच्या एक्झामला विचारलेले आहेत. लक्षात? त्यामुळे 37 डायमेन्शन्स व्यवस्थित अभ्यास करा. आता बघा ह्या लेक्चरपासून मी तुम्हाला स्टार्ट करेल प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी संपवल आणि त्यानंतर मी तुम्हाला स्टार्ट करेल ॲप्लिकेशन ऑर युजेस ऑफ डायमेन्शन्स. जर आपण डायमेन्शन काढले असतील कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे तर त्या डायमेन्शनचा यूज काय होतो त्याचे मी ॲप्लिकेशन 3 सांगेल. फर्स्ट, सेकंड, थर्ड. फर्स्टचा एक वेगळा व्हिडिओ होईल, सेकंडचा वेगळा व्हिडिओ होईल आणि थर्डचा वेगळा व्हिडिओ होईल. लक्षात? आणि हे ॲप्लिकेशन खूप इम्पॉर्टंट आहेत. नीट एक्झाममध्ये मॅक्झिमम ॲप्लिकेशन्स विचारतात. व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन्स, त्यावरचे प्रॉब्लेम्स विचारतात. त्यामुळं हे लेक्चर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी आणि नेक्स्ट लेक्चर ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन हे खूप इम्पॉर्टंट लेक्चर्स आहेत. ठीक आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहेत प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. नेक्स्ट पॉईंट लिहा आता. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी.
आजचा नवीन पॉईंट टाका, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. प्रिन्सिपलचे दोन स्पेलिंग असतात. एक असतं प्रिन्सिपल PAL, हे असं लिहिलं की ह्याचा अर्थ होतो प्राचार्य. PAL लिहिलं की ते झालं प्राचार्य. आणि दुसरं प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल, हे झालं तत्व. लक्षात, स्पेलिंगमध्ये चुकायचं नाही, उच्चार एकच आहे. प्रिन्सिपल PAL, प्रिन्सिपल PLE, दोघांमध्ये फरक आहे. PAL आलं की प्राचार्य आणि PLE आलं की तत्व. इथे काय लिहिलं मी, PLE प्रिन्सिपल म्हणजे तत्व, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीज. ठीक आहे, मी पहिल्यांदा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय असेल ते सांगेल, त्यानंतर मी टोटल तुम्हाला 5 प्रॉब्लेम्स घेईल. टोटल प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचे मी 5 प्रॉब्लेम्स घेईल. 5 प्रॉब्लेम्सपैकी 4 प्रॉब्लेम्स हे नीटचे असतील, की जे मागच्या वर्षीचे पेपर्स आहेत नीटचे, तर त्यामधले 4 प्रॉब्लेम्स असतील आणि एक प्रॉब्लेम हा मी JEE मेन्सचा घेईल. लक्षात, 5 पैकी 4 नीटचे असेल आणि एक JEE मेन्सचा असेल. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित लक्ष द्या. फर्स्ट ऑफ ऑल आय विल राईट डाऊन व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचं एक स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट मी 2 स्टेटमेंट लिहील, दोन्ही स्टेटमेंट ऑरमध्ये असतील. स्टेटमेंट काय आहे बघा, डायमेन्शन ऑफ each term, dimension of each term of equation, dimension of each term of equation are must be same. काय लिहिलं मी प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, डायमेन्शन ऑफ ईच टर्म. ईच टर्म मीन्स प्रत्येक टर्मचं डायमेन्शन हे काय असतं, सेम असतं. सपोज करा तुम्हाला जर एखादं इक्वेशन दिलं असेल x + y + z, ठीक आहे, हे x मीन्स झाली टर्म, एक टर्म, त्यानंतर ही y झाली दुसरी टर्म आणि z झाली तिसरी टर्म. लक्षात, हे जे असतं त्याला म्हणायचं टर्म, हे जे असतं त्याला काय म्हणायचं टर्म. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगतं, डायमेन्शन ऑफ ईच टर्म ऑफ इक्वेशन आर मस्ट बी सेम. प्रत्येक टर्मचं डायमेन्शन हे सारखं असायला पाहिजे इक्वेशनमध्ये. लक्षात, इक्वेशनमध्ये प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सारखं असायला पाहिजे. हे झालं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. और आणखी दुसऱ्या भाषेमध्ये, और सेम फिजिकल क्वांटिटी, सेम फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीला शॉर्ट फॉर्ममध्ये काय लिहायचं, PQ, PK नाही आमिर खानचा, PQ फिजिकल क्वांटिटी शॉर्ट फॉर्ममध्ये. सेम फिजिकल क्वांटिटी may be added. Same physical quantity may be added or subtract. Same physical quantity may be added or subtracted. सारख्या फिजिकल क्वांटिटी एक तर तुम्ही ॲड करू शकतात किंवा सबट्रॅक्ट करू शकतात. एक्झाम्पल बघा, लेंथमध्ये लेंथ तुम्ही ॲड करू शकतात. लक्षात, लेंथ आणि लेंथ तुम्ही ॲड करू शकतात. लेंथ आणि तुम्ही जर व्हॉल्यूम ॲड करू शकतात का, नाही करू शकत. सपोज करा लेंथ प्लस लेंथ तुम्ही ॲड करू शकतात, लेंथ प्लस लेंथ ॲड करू शकतात. ठीक आहे, तुम्ही लेंथ प्लस व्हॉल्यूम ॲड करू शकतात का,
नाही करू शकत. समजलं. सेम फिजिकल क्वांटिटी तुम्ही ॲड करू शकतात किंवा सबट्रॅक्ट करू शकतात. समजलं. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचे दोन प्रिन्सिपल्स आहेत. डायमेन्शन ऑफ ईच टर्म ऑफ इक्वेशन आर सेम. प्रत्येक टर्मचं डायमेन्शन हे सारखं असतं एखाद्या इक्वेशनमध्ये. आणि सेकंड काय प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, सेम फिजिकल क्वांटिटी मे बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड. सारख्या फिजिकल क्वांटिटी एक तर ॲड करू शकतात किंवा सबट्रॅक्ट करू शकतात. लेंथमध्ये लेंथ ॲड करू शकतात, लेंथमध्ये व्हॉल्यूम ॲड करू शकत नाही. समजलं. हे झाले दोन प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचे स्टेटमेंट. आता ह्याच्यावरती मी तुम्हाला प्रॉब्लेम स्टार्ट करेल. पहिले 4 प्रॉब्लेम्स मी नीटचे घेईल आणि शेवटचा प्रॉब्लेम तुमचा JEE मेन्सचा घेईल, जे आलेले आहेत. लिहून घ्या. जे लिहून घेतले नाहीत त्यांनी व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. आता टाका फर्स्ट प्रॉब्लेम, की जे प्रॉब्लेम आलेले आहेत एक्झाममध्ये. असं नाही की मी मनाने घेत आहे, जे आलेत ह्या पॉईंटवरती प्रॉब्लेम तेच घेत आहे. फर्स्ट पॉईंट लिहा आता, सॉरी फर्स्ट प्रॉब्लेम लिहा आता. फाइंड द डायमेन्शन ऑफ. प्रॉब्लेम फर्स्ट हा आलाय नीट 2006. नीट 2006ला. फाइंड द डायमेन्शन. फाइंड द डायमेन्शन ऑफ A and B in equation. Find the dimension of A and B in equation. Equation काय दिलं बघा त्यांनी, V is equal to A plus B T. ह्या इक्वेशनमध्ये Aचं डायमेन्शन काढायचं आहे आणि Bचं डायमेन्शन काढायचं आहे बाय युझिंग प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. ठीक आहे. फाइंड द डायमेन्शन ऑफ A and B. नीट 2006ला आलेला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या अगोदर मी तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा हे तुम्हाला सांगेल. लक्ष व्यवस्थित द्यायचं. ह्यानंतर जे काही प्रॉब्लेम्स घेईल ते तुम्हाला ऑटोमॅटिक सॉल्व व्हायला पाहिजेत. समजलं. आता बघा प्रॉब्लेम सॉल्व कसं करायचा. फाइंड द डायमेन्शन ऑफ A and B. A and B चे डायमेन्शन काढायचे अकॉर्डिंग टू सोल्युशन, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. मी फर्स्ट प्रॉब्लेम फक्त डिटेलमध्ये सॉल्व करून देईल, नेक्स्ट मी डायरेक्ट सॉल्व करून देईल. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, डायमेन्शन ऑफ ईच टर्म मस्ट बी सेम. प्रत्येक टर्मचं डायमेन्शन मीन्स ह्या टर्मचं डायमेन्शन, ह्या टर्मचं डायमेन्शन आणि ह्या टर्मचं डायमेन्शन, प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सारखं असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच डायमेन्शन ऑफ A मस्ट बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ V. डायमेन्शन ऑफ A मस्ट बी इक्वल टू डायमेन्शन ऑफ V. ह्या इक्वेशनमध्ये बघा V इज इक्वल टू वेलॉसिटी आणि T इज इक्वल टू काय, टाइम. A आणि B काय हे मला माहीत नाही आहे. ते पण कुठले ना कुठले तरी फिजिकल क्वांटिटी आहेत, पण ते कोणते आहेत हे मला माहीत नाही आहे. ठीक आहे. V काय वेलॉसिटी, T काय टाइम. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, डायमेन्शन ऑफ ईच टर्म मस्ट बी सेम. मीन्स आता बघा डायमेन्शन ऑफ A, डायमेन्शन ऑफ A इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ V. समजलं. डायमेन्शन ऑफ A इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ V. जे डायमेन्शन Aचा असेल तेच डायमेन्शन Vचा असेल आणि तेच डायमेन्शन BTचा असेल. समजलं. डायमेन्शन ऑफ ईच टर्म
आर मस्ट बी सेम. प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सारखं असायला पाहिजे. हे कोण सांगते? मी नाही सांगत. हे कोण सांगते? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सारखं असायला पाहिजे. डायमेन्शन ऑफ ए इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ व्ही. आता डायमेन्शन ऑफ ए मला माहीत नाही, मला काढायचं आहे. ठीक आहे. डायमेन्शन ऑफ व्ही, व्ही काय? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं डायमेन्शन माहिती आहे तुम्हाला. काय असतं व्हेलॉसिटीचं डायमेन्शन? व्हेलॉसिटीचं डायमेन्शन व्ही इज इक्वल टू, व्हेलॉसिटी काय असतं? व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय असतं? L1. टाईमचं डायमेन्शन काय असतं? T1. मग व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय झालं? V इज इक्वल टू L1 T रेस टू -1. किंवा तुम्ही याला असंही लिहू शकतात, ज्याला लिहायचा खूप नाद आहे त्यांनी असंही लिहू शकतात, M0 L1 T रेस टू -1 असंही लिहू शकतात. बघा, डायमेन्शन ऑफ ए इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ व्ही. डायमेन्शन ऑफ व्ही मीन्स व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय आहे? M0 L1 T रेस टू -1. आलं लक्षात? मग डायमेन्शन ऑफ ए काय झालं? M0 L1 T रेस टू -1. निघालं एचं डायमेन्शन. आता मला बीचं डायमेन्शन काढायचं आहे. हे काय, मी कशाचं काढलं? मी डायमेन्शन एचं डायमेन्शन काढलं. आता मला बीचं डायमेन्शन काढायचं आहे. पुन्हा मी प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी वापरेल. डायमेन्शन ऑफ ईच टर्म इन द इक्वेशन आर सेम. ठीक आहे. आता बघा, डायमेन्शन ऑफ बी टी इज इक्वल टू, मी टर्म म्हणतोय, टर्म म्हणजे हे पूर्ण टर्म असते. ठीक आहे. डायमेन्शन ऑफ बी टी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ व्ही. लक्षात? मला बीचं डायमेन्शन काढायचं आहे. मी कसं काढेल? डायमेन्शन ऑफ बी टी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ व्ही. ठीक आहे. आता बघा, डायमेन्शन ऑफ बी टी, डायमेन्शन ऑफ बी टी काय येतं बघा? डायमेन्शन ऑफ बी, बी टीचं डायमेन्शन, बीचं डायमेन्शन मला माहीत नाही आहे, मग मी असं लिहिलं. टी, टी म्हणजे काय? टाईम. टाईमचं डायमेन्शन माहिती आहे मला. टाईमचं डायमेन्शन काय असतं? T1. लक्षात? डायमेन्शन ऑफ बी टी काढताना मी काय करेल? डायमेन्शन ऑफ बी लिहिलं मी, डायमेन्शन ऑफ बी स्क्वेअरच्या ब्रॅकेटमध्ये. डायमेन्शन ऑफ टी, टीचं डायमेन्शन काय असतं? T1. टी मीन्स काय? टाईम. आणि टाईमचं डायमेन्शन काय असतं? T1 इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ व्ही, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय? व्हेलॉसिटीचं डायमेन्शन M0 L1 T रेस टू -1. ठीक आहे. आता मला डायमेन्शन ऑफ बी काढायचं आहे. मग डायमेन्शन ऑफ बी मी कसं काढेल? डायमेन्शन ऑफ बी इज इक्वल टू, हे T1 खाली जाईल, हे T1 इथे खाली जाईल, मग काय येईल? M0 L1 T रेस टू -1 डिवाइड बाय T1. लक्षात? आता बघा, डायमेन्शन ऑफ बी मग काय आलं? डायमेन्शन ऑफ बी इज इक्वल टू, डायमेन्शन ऑफ बी इज इक्वल टू, हे T1 वर जाईल, वर गेलं की T रेस टू -1 होईल. M0 L1 T रेस टू -2. T रेस टू 1 वर गेलं, T रेस टू 1 वर गेलं, मग काय झालं? T रेस टू -1. T रेस टू -1 आणि T रेस टू -1 काय होतं? T रेस टू -2. हे झालं डायमेन्शन ऑफ ए, हे झालं डायमेन्शन ऑफ बी. हा विचारलाय क्वेश्चन नीट 2006ला. समजलं क्वेश्चन कसं सॉल्व करायचा? बाय युझिंग प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. काय म्हणते प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी? डायमेन्शन ऑफ ईच टर्म, प्रत्येक टर्मचं डायमेन्शन हे सारखं असतं. ठीक आहे. सेकंड प्रॉब्लेम घ्या आता. सेकंड प्रॉब्लेम, find, problem second, find dimension
find dimensions of a comma b comma c comma d comma e in following इक्वेशनला मी EQN लिहिलं शॉर्ट फॉर्ममध्ये. फाइंड डायमेन्शन ऑफ ABCD इन फॉलोइंग इक्वेशन काय दिलं आहे बघा. x इज इक्वल टू a प्लस BT प्लस CT स्क्वेअर प्लस DT स्क्वेअर डिवाइड बाय E प्लस टी स्क्वेअर. इक्वेशन दिलेलं आहे x इज इक्वल टू a प्लस बी प्लस सी टी स्क्वेअर प्लस डी टी स्क्वेअर डिवाइड बाय ई प्लस टी स्क्वेअर. त्याच्यामध्ये कोणाकोणाचं डायमेन्शन काढायचं आहे. एचं डायमेन्शन काढायचं आहे, बीचं काढायचं आहे, सीचं काढायचं आहे, ईचं काढायचं आहे, डीचं काढायचं आहे. लक्षात काय दिलं आहे बघा त्यांनी. x इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. x काय आहे. x कुठे गेला. x काय डिस्प्लेसमेंट आहे आणि डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय असतं L1. हे पार्ट असायला पाहिजे आता. त्यानंतर टी दिलाय तुम्हाला टाइम. काय काय दिलंय बघा. x डिस्प्लेसमेंट दिलाय टी आणि टी काय दिलाय टाइम दिलाय आणि ABCD ईचं डायमेन्शन काढा म्हटलंय. ठीक आहे. मी डायमेन्शन काढून दाखवल, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा ह्या इक्वेशनला मी कसं लिहितो बघा. x मायनस a मायनस बी टी प्लस सी टी स्क्वेअर मायनस डी टी स्क्वेअर ई प्लस टी स्क्वेअर इज इक्वल टू 0. काही फरक पडला का. काहीच नाही पडला. हे फक्त मी ABCD काय केलं डाव्या साईडला आणलं की प्लसचं काय होत असतं मायनस लिहिलं. आता बघा त्यानंतर मी प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी यूज करल. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय म्हणतं. डायमेन्शन ऑफ ईच टर्म इन द इक्वेशन आर सेम. प्रत्येक टर्मचं डायमेन्शन काय असतं सारखं असतं. x मला माहिती आहे काय डिस्प्लेसमेंट आहे, त्याचं डायमेन्शन मला माहिती आहे काय असतं L1 असतं. आता बघा मी पहिल्यांदा एचं डायमेन्शन काढतो. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी डायमेन्शन ऑफ ईच टर्म इज सेम. मग मी काय लिहितो बघा आता. डायमेन्शन ऑफ ए इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एक्स. डायमेन्शन ऑफ ए मीन्स काय ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं. डायमेन्शन ऑफ ए इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एक्स. डायमेन्शन ऑफ ए काय असेल मग ब्रॅकेटमध्ये ए आणि डायमेन्शन ऑफ एक्सचं डायमेन्शन काय असेल L1. एक्स काय आहे डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय असतं L1. म्हणजे एक्सचं डायमेन्शन काय असतं L1. लक्षात. एक्स काय आहे डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय असतं L1. डायमेन्शन ऑफ एक्स इज L1. लक्षात. पण डायमेन्शन ऑफ ए काय झालं L1. पहिलं डायमेन्शन निघालं. सोपं आहे ना. डायमेन्शन ऑफ ईच टर्म आर सेम और इक्वल. लक्षात. आता बघा मी सेकंड डायमेन्शन काढतो आता बीचं. कसं काढतो बघा आता. बीचं डायमेन्शन ऑफ बी टी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एक्स. ज्याचं डायमेन्शन माहिती आहे ते उजव्या साईडला लिहायचं. मला एक्सचं डायमेन्शन माहीत होतं मग उजव्या साईडला लिहिलं. मला एक्सचं डायमेन्शन माहिती आहे म्हणून मी उजव्या साईडला लिहिलं. ठीक आहे. मला बीचं डायमेन्शन माहीत नाही आहे म्हणून मी ते डाव्या साईडला लिहिलं. डायमेन्शन ऑफ बी टी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एक्स. आता बघा डायमेन्शन ऑफ बी टीमध्ये मला बीचं डायमेन्शन माहीत नाही आहे. डायमेन्शन ऑफ बी. टी काय आहे तुमचा टाईम आहे. टाईमचं डायमेन्शन माहिती आहे काय असं टाईमचं डायमेन्शन
T1 इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एक्स, एक्स काय आहे डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय आहे L1. लक्षात एक्स काय डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट डायमेन्शन काय L1. हेन्स डायमेन्शन ऑफ बी, मग डायमेन्शन ऑफ बी काय येतं बघा L1 डिवाइड बाय T1. लक्षात हे T1 खाली गेलं. मग आता बघा डायमेन्शन ऑफ बी इज इक्वल टू L1 T1 वर गेलं, T1 वर गेलं उडत उडत, हे झालं मायनस T1. लक्षात डायमेन्शन ऑफ ए निघालं, डायमेन्शन ऑफ बी निघालं, ए निघालं बी निघालं. आता मला सीचं काढायचं आहे. ठीक आहे, आता सीचं कसं काढतो बघा मी आता. डायमेन्शन ऑफ CT स्क्वेअर इज इक्वल टू कुणाचं माहिती आहे मला डायमेन्शन एक्सचं माहिती आहे, एक्सचं सोपं आहे म्हणून मी एक्सच काढतो, एक्सच लिहितो. डायमेन्शन ऑफ CT, डायमेन्शन ऑफ C माहीत नाही की जे मला काढायचं आहे. डायमेन्शन ऑफ T, T म्हणजे टाईम आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे. डायमेन्शन ऑफ T काय असतं कॅपिटल T, समजलं. डायमेन्शन ऑफ T, T म्हणजे टाईम, टाईमचं डायमेन्शन काय असतं T आणि त्याच्यावर स्क्वेअर आहे. ठीक आहे, हा स्क्वेअर मी ब्रॅकेटमध्ये लिहितो, हा स्क्वेअर मी इथं मध्ये लिहितो. ठीक आहे, डायमेन्शन ऑफ T काय टाईमचं डायमेन्शन T असतं, त्याचा स्क्वेअर आहे म्हणून मी स्क्वेअर लिहिलं. डायमेन्शन ऑफ एक्स, एक्सचं डायमेन्शन काय L1. ठीक आहे, आता बघा म्हणून डायमेन्शन ऑफ C इज इक्वल टू L1 डिवाइड बाय T स्क्वेअर. ठीक आहे, म्हणून हेन्स डायमेन्शन ऑफ C इज इक्वल टू काय येईल मग सीचं डायमेन्शन हे T स्क्वेअर उडत उडत कुठं गेलं वर गेलं, म्हणजेच डायमेन्शन ऑफ C काय येईल L1 आणि T स्क्वेअर वर गेलं T⁻². लक्षात डायमेन्शन ऑफ हे निघालं थर्ड डायमेन्शन ऑफ C. ठीक आहे, आता मी काढेल डायमेन्शन ऑफ Dचं. डायमेन्शन ऑफ Dचं काढण्यासाठी कसं करेल मी. आता बघा मी ईच टर्म म्हटलंय, प्रत्येक टर्मचं म्हटलंय, मग ही एक टर्म झाली, ही एक टर्म झाली, ही एक टर्म झाली आणि ही पूर्ण एक टर्म झाली. समजलं, मी ईच टर्म म्हटलंय, टर्म म्हटल्यानंतर हे पूर्ण टर्म घ्यायची, असं नाही की D स्क्वेअर घ्यायचं, एवढंच घ्यायचं नाही आहे. टर्म म्हटलंय, टर्म म्हणजे हे पूर्ण येतं. लक्षात. आता ह्याच्यामध्ये बघा मला Dचं पण माहीत नाही, ईचं पण माहीत नाही, D माहीत नाही, ई माहीत नाही. मी सर्वात अगोदर ईचं काढतो. ठीक आहे, ईचं कसं काढतो हे मी तुम्हाला सेकंड प्रिन्सिपलनं सांगाल. सेकंड प्रिन्सिपल काय लिहिलं होतं आपण, सेम फिजिकल क्वांटिटी कॅन बी ॲडेड ऑर सबट्रॅक्ट. टाईम जर दोन टाईम असतील तर तुम्ही ॲड करू शकतात किंवा सबट्रॅक्ट करू शकतात. दोन लेंथ असतील तर तुम्ही ॲड करू शकतात किंवा सबट्रॅक्ट करू शकतात. ठीक आहे, ह्या प्रिन्सिपलला मी तुम्हाला ईचं डायमेन्शन काढून दाखवल. ठीक आहे, आता बघा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, ह्या प्रॉब्लेममधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. हे बाकीचं A B C कुणीही काढू शकतं, पण ह्या टर्मचं डायमेन्शन काढणं महत्त्वाचं आहे आणि ते कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगतो. आता बघा ह्या टर्मचं डायमेन्शन काढताना मला ईचं काढावं लागणार अगोदर, नंतर मला Dचं काढावं लागणार. ठीक आहे, तर ईचं डायमेन्शन कसं काढतो बघा. अकॉर्डिंग टू हे थर्ड झालं, हे फोर्थ आता. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, PH प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी सेम PQ means physical quantity. According to principle of homogeneity, same physical quantity can add or subtract. सगळे मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो आहे. According to principle of homogeneity, same physical quantity can be added or subtracted.
आता बघा, ही जर टाईम असेल तर ई पण काय काय असायला पाहिजे, तुमचं टाईमच क्वांटिटी असायला पाहिजे. सेम फिजिकल क्वांटिटी आहेत म्हणून तर ते ॲड केल्यात ना. लेंथ आहे म्हणून ॲड केलं, टाईम आहे म्हणून ॲड केलं. ही क्वांटिटी जर टाईम असेल तर ही पण क्वांटिटी काय असायला पाहिजे, टाईमच असायला पाहिजे. समजलं. सेकंड प्रिन्सिपल काय सांगतं, सेम फिजिकल क्वांटिटी मे बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड. जर ही टाईम असेल तर ही पण काय असायला पाहिजे, टाईम. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी, सेम फिजिकल क्वांटिटी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड, hence dimension of E is equal to dimension of T. Dimension of E is equal to dimension of T. Dimension of E is equal to dimension of T. काय dimension of T? Dimension of T काय आहे, T1. डायमेन्शन ऑफ टी काय झालं मग, T1. ठीक आहे. आता बघा, डायमेन्शन ऑफ टी स्क्वेअर घ्यावं लागेल, कारण इथं काय लिहिलं आहे मी, स्क्वेअर आहे म्हणून इथं पण काय येईल, स्क्वेअर. डायमेन्शन ऑफ टी स्क्वेअर, डायमेन्शन ऑफ ई, म्हणून डायमेन्शन ऑफ ई इज इक्वल टू टी स्क्वेअर. इथं मी स्क्वेअर का घेतला, कारण इथं स्क्वेअर होतं. जर इथं स्क्वेअर नसला असतं तर मी डायरेक्ट टी घेतला असतं, परंतु इथं स्क्वेअर असल्यामुळे मला इथं स्क्वेअर घेतला. डायमेन्शन ऑफ ई मग काय झालं, टी स्क्वेअर. ह्या क्वांटिटीचं जे डायमेन्शन असेल, ह्या इथल्या क्वांटिटीचं जे डायमेन्शन असेल ते सेम डायमेन्शन इथल्या क्वांटिटीचं असतं, कारण दोन्ही सेम फिजिकल क्वांटिटी आहेत, दोन्ही सेम आहेत म्हणून ते ॲड झालेले आहेत. समजलं. डायमेन्शन ऑफ ई भेटला. आता मला शेवटचं मी काढतो आता डायमेन्शन ऑफ डी. डायमेन्शन ऑफ डी कसं काढतो बघा. आता डायमेन्शन ऑफ ह्या टर्मचं डायमेन्शन, ह्या पूर्ण टर्मचं डायमेन्शन, डायमेन्शन ऑफ डी टी स्क्वेअर डिवाइड बाय ई प्लस टी स्क्वेअर इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एक्स. डायमेन्शन ऑफ एक्स, सगळ्या टर्मचं डायमेन्शन सारखं असतं. डायमेन्शन ऑफ दिस टर्म इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एक्स. डायमेन्शन ऑफ दिस टर्म काय येतं बघा. आता मला डीचं डायमेन्शन माहीत नाही आहे म्हणून मी डीला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं. टीचं डायमेन्शन मला माहिती आहे. टीचं डायमेन्शन काय असतं, कॅपिटल टी, आणि त्याचा स्क्वेअर लिहितो. टीचं डायमेन्शन काय असतं, टीचं डायमेन्शन, टाईमचं डायमेन्शन काय असतं, T1, परंतु ह्याच्यावर काय स्क्वेअर आहे, टीचा स्क्वेअर आहे म्हणून मी काय लिहिलं, टी स्क्वेअर. त्यानंतर खाली बघा आता, ई डायमेन्शन ऑफ ई काय आहे, टी स्क्वेअर प्लस डायमेन्शन ऑफ टी काय आहे, टी स्क्वेअर. टाईमचं डायमेन्शन काय असतं, टी, परंतु इथं स्क्वेअर असल्यामुळे मी काय लिहिलं, टी स्क्वेअर. त्यानंतर बघा आता, इक्वल टू डायमेन्शन ऑफ एक्स. एक्सचं डायमेन्शन काय आहे, L1. एक्स काय आहे, तुमची डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय असतं, L1. आता मला डीचं काढायचं आहे. मी आता कसं काढणार बघा. डायमेन्शन ऑफ डी, डायमेन्शन ऑफ डी इज इक्वल टू काय तर बघा, डायमेन्शन ऑफ डी इज इक्वल टू, हे वाटलं तर मी आणखी एक स्टेप वाढवतो तुम्हाला समजण्यासाठी. टी स्क्वेअर इज इक्वल टू, खाली बघा आता, टी स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर काय होतं, 2t स्क्वेअर, 2t स्क्वेअर. टी स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर 2t स्क्वेअर, किंवा डायरेक्टली टी स्क्वेअर लिहून टाकायचं. ह्या टूला काय डायमेन्शन असतंय का, काहीच नसतंय, त्यामुळे ह्याचा काही यूज पण होणार नाही टूचा. ठीक आहे, हे लिहा नाही तर नाही लिहा. टूचं डायमेन्शन असतंय का, नंबरचं डायमेन्शन असतंय का, नसतंय. नोट मी लिहून दिली होती, नंबरचं डायमेन्शन नसतंय. नंबर्स आर डायमेन्शनलेस क्वांटिटी, त्यामुळे 2t जरी लिहिलं तरी टूचा काहीच उपयोग नाही त्या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर बघा आता, इकडं आहे L1.
मला डीचं डायमेन्शन काढायचं आहे. ठीक आहे, मग मी कसं लिहिणार बघा आता. डायमेन्शन ऑफ डी इज इक्वल टू, हे इकडं गेलं L1 टी स्क्वेअर, हे खाली आलं टी स्क्वेअर, हे टी स्क्वेअर खाली आलं टी स्क्वेअर. ठीक आहे, त्यानंतर बघा आता हे टी स्क्वेअर वर गेलं. ठीक आहे, टी स्क्वेअर वर गेलं, काय झालं मग टी रेस टू मायनस 2 झालं. टी रेस टू प्लस 2 आणि टी रेस टू मायनस 2 कॅन्सल झालं. मग राहिलं काय, फक्त राहिलं फक्त L1 आलं, डायमेन्शन ऑफ डी. ठीक आहे, डायमेन्शन ऑफ डी कसं काढलं मी, डायमेन्शन ऑफ दिस टर्म इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ एक्स. प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सारखं असतं. मग ह्या टर्मचं डायमेन्शन इज इक्वल टू ह्या टर्मचं डायमेन्शन. कुठल्याही टर्मचं घ्या, मला सिटी स्क्वेअरचं घ्या म्हटलं असतं मी तेही घेतलं असतं, परंतु सोपं कोणतं आहे, एक्सचं आहे. त्यानंतर बघा डायमेन्शन ऑफ डी, डायमेन्शन ऑफ टी काय येईल, टी स्क्वेअर. टीचं डायमेन्शन काय असतं, T1 असतं, त्याच्यावर स्क्वेअर आहे म्हणून मी काय लिहिलं, टी स्क्वेअर. ई प्लस टी स्क्वेअर, डायमेन्शन ऑफ ई काय आहे, टी स्क्वेअर. डायमेन्शन ऑफ टी काय आहे, टी स्क्वेअर काय आहे, टी स्क्वेअर. त्यानंतर टी स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर 2t स्क्वेअर होत आहे, परंतु 2चं डायमेन्शन असतं का, नसतं आहे, म्हणून मी 2 लिहितच नाही, का उपयोग पण नाही लिहून, कारण 2 नंबरचं डायमेन्शन नसतं आहे. त्यानंतर डायमेन्शन ऑफ डी, त्यानंतर डायमेन्शन ऑफ टी स्क्वेअर आणि 2t स्क्वेअर प्लस 2t स्क्वेअर, 2t स्क्वेअर असतं परंतु 2 लिहित नाही आहे मी, म्हणून झालं टी स्क्वेअर. हे इकडे गेलं, हे खाली आणलं आणि डायमेन्शन ऑफ डी काय आलं मग, L1 आलं लक्षात. आता टाका नेक्स्ट प्रॉब्लेम की जो नीटमध्ये आलेला आहे. नीटमध्ये आलेला आहे तो कधी आला नीटमध्ये, तो आलता नीटमध्ये, कधी आलता बाबा तू, हा आलता नीटमध्ये 1996ला. नेक्स्ट प्रॉब्लेम टाका. नेक्स्ट प्रॉब्लेम लिहा आता. फाइंड क्वेश्चन नीट 1996, ज्यावेळेस तुम्ही जन्मला पण नव्हतात त्यावेळेस आलता. फाइंड डायमेन्शन ऑफ A divided by B. Find dimension of A divided by B in equation P is equal to A minus T square divided by BX, where P stand for pressure. P कशासाठी स्टँड आहे, प्रेशरसाठी. P म्हणजे काय, प्रेशर. ठीक आहे, प्रेशर, व्हॉल्यूम, बेलूम हे सगळं होईल हळूहळू. P म्हणजे काय, प्रेशर. त्यानंतर T इज टाइम अँड X इज डिस्प्लेसमेंट. इक्वेशन दिलं आहे P इज इक्वल टू A मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय बी एक्स. याच्यामध्ये P काय आहे, प्रेशर आहे, T काय आहे, टाईम आहे, आणि B आणि X काय आहे, डिस्प्लेसमेंट. आणि आपल्याला कशाचं डायमेन्शन काढायचं आहे, A डिवाइड बाय बीचं काढायचं आहे. A डिवाइड बाय बीचं काढायचं. एचं वेगळं बीचं वेगळं काढायचं, त्याला डिवाइड करायचं, मिळून जातं A डिवाइड बाय बी. एकदा सॉल्व करायचा प्रयत्न करा, नाहीतर मी आहे सॉल्व करून द्यायला, फक्त तुम्ही प्रयत्न करा. आलं ठीक, नाही आलं तर मी आहे. फाइंड द डायमेन्शन ऑफ A डिवाइड बाय B इन इक्वेशन P इज इक्वल टू A मायनस टी स्क्वेअर BX, वेअर P फॉर स्टँड फॉर प्रेशर, T टाइम, X इज अ डिस्प्लेसमेंट. सोल्युशन सॉल्व कसं करायचं बघा. आता बघा इक्वेशन काय दिलं आहे बघा, P इज इक्वल टू A मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय बी एक्स.
P प्रेशर आहे, X डिस्प्लेसमेंट आहे, T टाईम आहे. आता याच्यामध्ये बघा P मायनस A मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय BX इज इक्वल टू 0 असं लिहितो मी. काही फरक पडला का? नाही पडला. ही टर्म मी डाव्या साईडला आणली, मायनस झाली. ठीक आहे. त्यानंतर बघा आता मी आता कसं करतो. मगाशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, सेम फिजिकल क्वांटिटी मे बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड. प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटीचं सेकंड प्रिन्सिपल काय? सेम फिजिकल क्वांटिटी मे बी ॲडेड ऑर सबट्रॅक्टेड. टाईममधून टाईम तुम्ही मायनस करू शकतात किंवा ॲड करू शकतात. लेंथमध्ये लेंथ तुम्ही ॲड करू शकतात किंवा सबट्रॅक्ट करू शकतात. आता बघा, ही जर क्वांटिटी टाईम असेल तर एक क्वांटिटी पण काय असायला पाहिजे? टाईमच असायला पाहिजे. सेम फिजिकल क्वांटिटी असेल ना, त्यावेळेस तुम्ही एकतर ॲड करताल किंवा सबट्रॅक्ट करताल. आता बघा मी काय करतो, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. PH म्हणजे काय? प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी, डायमेन्शन ऑफ A इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ T स्क्वेअर. जे डायमेन्शन Aचा असेल किंवा जे डायमेन्शन Tचा असेल तेच डायमेन्शन कोणाचं असेल? Aचा असेल. दोघांचे डायमेन्शन सारखे आहेत, दोन्ही एकच क्वांटिटी आहेत, म्हणून ते ॲड किंवा सबट्रॅक्ट होतात. म्हणून डायमेन्शन ऑफ T इज द सेम ॲज अ डायमेन्शन ऑफ A. मग डायमेन्शन ऑफ A काय येतं बघा, डायमेन्शन ऑफ A इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ T. टीचं डायमेन्शन काय आहे? टाईमचं डायमेन्शन असतं T1, त्याच्यावरती कोण बसलं आहे? स्क्वेअर बसला आहे. म्हणजेच मी याला काय लिहीन? T⁻² स्क्वेअर. आलं लक्षात? T म्हणजे काय? टाईम. टाईमचं डायमेन्शन काय असतं? T1. डायमेन्शन ऑफ A भेटलं. आलं लक्षात? किती सोपं आहे. भेटलं की Aचं. आता राहिलं फक्त Bचं. मग Bचं डायमेन्शन कसं काढायचं बघा. आता डायमेन्शन ऑफ B मी कसं काढेन बघा. आता तुम्ही मला Aचं भेटलं आहे. Aचं डायमेन्शन काय भेटलं मला? T स्क्वेअर. Aचं डायमेन्शन काय भेटलं मला? T स्क्वेअर. आता डायमेन्शन ऑफ B काढायचं आहे. मग डायमेन्शन ऑफ B कसं काढणार बघा मी. डायमेन्शन ऑफ A मायनस टी स्क्वेअर डिवाइड बाय BX इज इक्वल टू ह्या टर्मचं डायमेन्शन इज इक्वल टू ह्या टर्मचं डायमेन्शन. प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सारखं असतं. हे कोण सांगतं? प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. डायमेन्शन ऑफ A मायनस टी स्क्वेअर BX इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ P. आणि P काय आहे तुमचं? प्रेशर. प्रेशरचं डायमेन्शन तुम्हाला आता माहीत पाहिजे. आता बघा, डायमेन्शन ऑफ A मायनस टी स्क्वेअर. Aचं डायमेन्शन काय? टी स्क्वेअर मायनस टी स्क्वेअरचं डायमेन्शन काय? टी स्क्वेअर. ठीक आहे. डिवाइड बाय Bचं डायमेन्शन माहिती आहे का? नाही माहिती. Xचं डायमेन्शन काय आहे? L1. X काय आहे तुमची? डिस्प्लेसमेंट आहे. आणि डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय असतं? L1 असतं. डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय असतं? L1. त्यानंतर बघा, डायमेन्शन ऑफ प्रेशर. प्रेशरचं डायमेन्शन काय आहे ते सांगा. आता प्रेशरचं डायमेन्शन मी मागचे 4 लेक्चर हे फक्त डायमेन्शन शिकवलं होतं, त्यामुळे मागचे 4 लेक्चर नीट लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहेत. प्रेशरचं डायमेन्शन कसं काढलं जातं बघा. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया असतं. त्यानंतर फोर्स काय असतं बघा. आता फोर्सचं फॉर्म्युला माहिती आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन असतं. ठीक आहे. त्यानंतर बघा, मास इंटू ॲक्सेलरेशन काय असतं? वेलॉसिटी डिवाइड बाय टाईम असतं. ठीक आहे. आता मला डायमेन्शन काढायचं आहे. मग मी डायमेन्शन कसं काढणार फोर्सचं? प्रेशरचं डायमेन्शन काढण्याच्या अगोदर मला फोर्सचं माहीत पाहिजे, एचं माहीत पाहिजे. ए म्हणजे काय असतो? एरिया. डायमेन्शन ऑफ फोर्स कसं काढलं मी? फोर्सचं डायमेन्शन, फोर्स काय असतं? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन काय असतं? वेलॉसिटी डिवाइड बाय टाईम. हे सगळं फॉर्म्युले होतील तुम्हाला.
ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला होईल, वेलोसिटीचा फॉर्म्युला होईल, फोर्सचा फॉर्म्युला होईल, सर्व फॉर्म्युले होतील. आत्ता फक्त लक्षात घ्या आणि पाठ करा. हे हळूहळू होतील तुम्हाला, त्यामुळे भ्यायचं नाही आहे किंवा टेन्शन घ्यायचं नाही आहे. फिजिक्स अवघड आहे असं काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. निवांत राहायचं, जोपर्यंत मी आहे ना बिंदास राहायचं. फोर्स डायमेन्शन एफ, डायमेन्शन ऑफ यम, यम काय मास, मासचं डायमेन्शन काय आहे M1. त्यानंतर व्ही काय वेलॉसिटी, वेलॉसिटी डायमेन्शन काय असतं L1 T⁻⁻1 डिवाइड बाय टाईमचं डायमेन्शन काय असतं T1. ठीक आहे. त्यानंतर बघा आता M1 हे T1 वर गेलं म्हणजेच काय झालं T⁻². हे झालं तुमचं फोर्सचं डायमेन्शन. लक्षात. फोर्सचं डायमेन्शन कसे काढलं मी, मास इंटू ॲक्सेलरेशन, ॲक्सेलरेशन फॉर्म्युला माहिती, वेलोसिटी डिवाइड बाय टाईम, आणि त्यानुसार मी काढलं. आता डायमेन्शन ऑफ प्रेशर काढायचं आहे मला. डायमेन्शन ऑफ प्रेशर कसं काढेल मी, फोर्सचं डायमेन्शन मला माहिती आहे. काय आहे फोर्सचं डायमेन्शन M1 L1 T⁻² डिवाइड बाय एरियाचं डायमेन्शन. एरियाचं डायमेन्शन काय असतं L². एरिया काय लिहितो आपण L इंटू L और L इंटू ब्रेथ. ठीक आहे. एरियाचं डायमेन्शन काय असतं L². मग फोर्सचं डायमेन्शन काय आलं बघा आता, M1 हे L² वर गेलं, हे झालं L⁻⁻1. L² वर गेलं, इथं L1 आहे, L⁻², काय येतं L⁻⁻1, हे झालं T⁻². हे झालं तुमचं प्रेशरचं डायमेन्शन. समजलं कसं काढायचं ते प्रेशरचं डायमेन्शन. हे तुम्हाला आता यायला पाहिजे, मी नाही काढून देणार आता याच्यानंतर. पहिले 4 लेक्चर व्यवस्थित बघा आणि 4 लेक्चर व्यवस्थित बघितले की तुम्हाला येऊन जाईल ते. मला प्रत्येक वेळेस काढायची गरज नाही पडणार. डायमेन्शन ऑफ प्रेशर काय आलं, डायमेन्शन ऑफ प्रेशर, डायमेन्शन ऑफ प्रेशर इज इक्वल टू M L⁻⁻1 T⁻². लक्षात. M L⁻⁻1 T⁻². हे झालं डायमेन्शन ऑफ प्रेशर. मला कुणाचं डायमेन्शन काढायचं आहे, मला बीचं डायमेन्शन काढायचं आहे. आता इथं बघा एक सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही T⁻² -T⁻² हे इज इक्वल टू 0 करून मोकळे होताल. आन्सर 0 कुठे हुडकत बसताल. हे तसं नसतं डायमेन्शनमध्ये. डायमेन्शनमध्ये T² -T² हे T² होत असतं. लक्षात. डायमेन्शनमध्ये T² -T² हे T² होत असतं. T² वाटलं तर लिहून घ्या कुठेतरी, डायमेन्शनमध्ये वाटलं इथंच लिहून घ्या, एक ट्रिक लिहून घ्या किंवा हे असतं असं T² + T² इज इक्वल टू T². डायमेन्शनमध्ये असं होतं. किंवा जर असं असेल T² - T² इज इक्वल टू काय होतं T². हे दोन्ही लिहून घ्या, पुन्हा कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. T² + T² इज इक्वल टू T², T² - T² इज इक्वल टू T². समजलं. हे असं होतं असतं डायमेन्शन्समध्ये. T² - T² 0 नाही करून टाकायचं. ठीक आहे. आता बघा T² - T², this become T² divided by dimension of B into dimension of L1 is equal to dimension of pressure M1, इथं काही नाही म्हणजे 1 आहे. त्यानंतर L⁻⁻1 T⁻². मला बीचं डायमेन्शन काढायचं आहे. ठीक आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करताल, जेवढ्या प्रॉब्लेमची तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही फास्ट होत जाताल, तेवढा वेळ नाही लागणार तुम्हाला. इथं फक्त मी तुम्हाला समजून सांगतोय आणि ही तुमची पहिली वेळ आहे प्रॉब्लेम सॉल्व करण्याची, म्हणून मी दम्मानं करत आहे. ठीक आहे. डायमेन्शन ऑफ बी, मला बीचं डायमेन्शन काढायचं आहे. मग काय लिहिलं आता बघा मी, डायमेन्शन ऑफ बी इज इक्वल टू, हे बी इकडे घ्या, डायमेन्शन ऑफ T² डिवाइड बाय, ह्याला खाली घ्यायचं, ह्याला बीला इकडे वर घ्यायचं, L1
डायमेन्शन ऑफ m1 l⁻⁻1 t⁻⁻2. ठीक आहे, b तिकडे घेतलं, m1 l⁻⁻1 t⁻⁻2 इकडे आणलं. आता ते सॉल्व करायचं. सॉल्व केलं की डायमेन्शन ऑफ बी तुम्हाला भेटून जाईल. हे नीट 1996चं क्वेश्चन आहे, त्यामुळं व्यवस्थित सॉल्व करायचं. डायमेन्शन ऑफ बी काय येतं बघा. आता डायमेन्शन ऑफ बी t². इथं काय येतं बघा, हे l1 l⁻⁻1 हे कॅन्सल होऊन जाईल. l1 l⁻⁻1 कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, राहील काय मग आता l⁻⁻0. त्यानंतर हे t² वर जाईल, हे m1ला m1 आणि t² वर जाईल, t⁻⁻2 वर जाईल. म्हणजे काय होईल, t⁻⁻1चं काय होईल, t⁻+1. त्यानंतर बघा आता मग डायमेन्शन ऑफ बी काय येईल. डायमेन्शन ऑफ बी m1 l0 t² घातांका गुणाकारामध्ये घातांकाची काय होत असते, बेरीज. ठीक आहे, मी तुम्हाला मगाशी असं सांगितलं होतं, t² काय होतं, t². डायमेन्शन ऑफ t² इज काय होतं, t². इथं काय t² आणि इथं t² काय होतं मग t⁻⁴. हे झालं डायमेन्शन ऑफ बी. आता आपल्याला विचारलं काय बघा, विचारलं काय आपल्याला, डायमेन्शन ऑफ a डिवाइड बाय बी. डायमेन्शन ऑफ a डिवाइड बाय बी. डायमेन्शन ऑफ बी मगाशी मी काढलं होतं, सॉरी डायमेन्शन ऑफ ए मी काढलं होतं. काय होतं डायमेन्शन ऑफ ए, हे आलतं t². आता मला काढायचं काय, डायमेन्शन ऑफ a डिवाइड बाय बी काढायचं आहे. मग डिवाइड करा. डायमेन्शन ऑफ ए डिवाइड बाय डायमेन्शन ऑफ बी. डायमेन्शन ऑफ ए काय, t² डिवाइड बाय डायमेन्शन ऑफ बी काय, बीचं डायमेन्शन m1 l0 t⁻⁴. आलं लक्षात. मग ह्याला सॉल्व करतो मी आता. मग सॉल्व करून मला काय भेटेल, डायमेन्शन ऑफ ए डिवाइड बाय डायमेन्शन ऑफ बी. ह्याला सॉल्व करतो. आता सॉल्व कसं करायचं बघा. आता हे वर जाईल, सगळ्याच्या सगळं वर जाईल, m⁻⁻1. त्यानंतर l⁻⁴, हे t⁻⁻⁴ आणि इथं t⁻+2. t⁻⁴ वर गेलं काय झालं, t⁻⁻⁴. म्हणजे हे आन्सर काय आलं तुमचं आता, m1 l0 t⁻⁻2. हे झालं तुमचं आन्सर. हा होता नीटमधला प्रॉब्लेम. ह्यानंतर आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ की जो आला आहे नीट 1993. नेक्स्ट प्रॉब्लेम टाका आता. फाइंड द डायमेन्शन ऑफ, फाइंड द फोर्थ प्रॉब्लेम, फाइंड द डायमेन्शन ऑफ, फाइंड हा आला आहे तुमचा नीट 1993. 1993. सगळे प्रॉब्लेम तुम्ही जन्मायच्या आतच आलेत, तुम्ही आता येऊन सॉल्व करायला लागलात. फाइंड डायमेन्शन, फाइंड डायमेन्शन ऑफ अल्फा in equation, find dimension of alpha in equation p is equal to, equation दिलं आहे p is equal to p0 e⁻⁻α t², where
पी इज प्रेशर. पी काय दिलं आहे? प्रेशर. त्यानंतर पी नॉट इज इनिशियल प्रेशर. एक प्रेशरचं इक्वेशन दिलं आहे, पी इज इक्वल टू पी नॉट ई स्क्वेअर मायनस अल्फा टी स्क्वेअर. ठीक आहे. पी काय आहे तुमचं प्रेशर, पी नॉट काय तुमचं इनिशियल प्रेशर. इनिशियल म्हणजे सुरुवातीचं प्रेशर. त्यानंतर इक्वेशनला एवढं सिरियसली घेऊ नका, हे इक्वेशन होतील तुम्हाला पुढं, त्यामुळे लाईटली घ्या, शांततेत घ्या, एकदम घाबरून जाऊ नका. पी इज इनिशियल, पी नॉट इज इनिशियल प्रेशर. टी काय असतो? टाईम. कुणाचं डायमेन्शन काढायचं आहे? अल्फाचं डायमेन्शन काढायचं आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या अगोदर तुम्हाला एक मी नोट लिहून देईल, ती नोट लक्षात ठेवायची आणि ती नोट प्रॉब्लेम करताना यूज करायची. ती नोट काय आहे बघा, नोट लिहा एक, नंतर मी तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करून देईल. नोट डायमेन्शन ऑफ पॉवर, डायमेन्शन ऑफ पॉवर किंवा असं लिहा सोप्या भाषेमध्ये, आसान लँग्वेज में, 3 इडियट्स. पावर आर डायमेन्शन लेस, पावर आर डायमेन्शन लेस क्वांटिटी. पावर आर डायमेन्शन लेस क्वांटिटी. ह्याचा मीनिंग काय होतो किंवा अर्थ काय होतो मी तुम्हाला सांगेल, पण नोट लिहून घ्या अगोदर. पॉवर आर डायमेन्शन लेस क्वांटिटी. पॉवर कळतं ना, घातांक, त्याला आपण इंडायसिस म्हणतो. डायमेन्शन्स, पॉवर आर डायमेन्शन लेस क्वांटिटी. सपोज करा एक्झाम्पल 10 टू पॉवर 3 असेल, तर हे जे 3 असतं किंवा 10 टू पॉवर 3x असेल, तर ही जी टर्म असते की जी पॉवरच्या फॉर्ममध्ये असते, तर ही जी टर्म असते ती टर्म डायमेन्शन लेस क्वांटिटी असते. पॉवर ही डायमेन्शन लेस क्वांटिटी असते. ठीक आहे. किंवा सेकंड एक्झाम्पल बघा आता, ई रेस टू अल्फा टी. ई रेस टू अल्फा टी, ईचा पॉवर कोणता आहे? अल्फा टी. ईचा घातांक कोणता आहे? अल्फा टी. नोट काय लिहिले मी? पॉवर आर डायमेन्शन लेस क्वांटिटी, म्हणजेच अल्फा टी हे काय झालं? डायमेन्शन लेस क्वांटिटी झाली. डायमेन्शन लेस क्वांटिटी म्हणजे काय? त्याला डायमेन्शनच नाही आहे. याचा अर्थ अल्फा टीचं डायमेन्शन काय येईल मग? डायमेन्शनच नाही आहे. M0 L0 T रेस टू 0. 3x डायमेन्शन काय येईल मग? M0 L0 T रेस टू 0. समजलं? पॉवर्स आर ऑलवेज डायमेन्शनलेस क्वांटिटी. पॉवर्सला डायमेन्शन नसतं. झाली नोट ही. ह्या नोटवरती हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. 1993ला आला होता. पॉवर्स आर डायमेन्शनलेस क्वांटिटी ही तुमची नोट झाली. आता मी पटकन प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवतो, वेळ नाही घालवत. आता बघा, इक्वेशनमध्ये मला कोणाचं डायमेन्शन काढायचं आहे? अल्फाचं डायमेन्शन काढायचं आहे. मला कोणाचं डायमेन्शन काढायचं आहे? अल्फाचं डायमेन्शन काढायचं आहे. मला एक नोट माहिती आहे, पॉवर्स आर डायमेन्शनलेस क्वांटिटी. मी काय लिहितो बघा आता, डायमेन्शन ऑफ अल्फा टी स्क्वेअर, डायमेन्शन ऑफ अल्फा टी स्क्वेअर, किंवा तुम्ही असं मायनसमध्ये पण लिहायचं असेल तर मायनसमध्ये लिहा. मायनसनं काय फरक पडत नाही डायमेन्शनला. डायमेन्शन ऑफ मायनस अल्फा टी स्क्वेअर इज इक्वल टू डायमेन्शन लेस. डायमेन्शन लेस ही जी क्वांटिटी आहे ही डायमेन्शन लेस आहे, ही मी नोट लिहिली होती. ठीक आहे. आता बघा, डायमेन्शन ऑफ अल्फा टी स्क्वेअर, अल्फा टी स्क्वेअरचं डायमेन्शन काय येईल बघा. अल्फाचं डायमेन्शन काय असेल? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये अल्फा, मला माहीत नाही आहे. त्यानंतर टी काय तुमचा? टाईम दिलं आहे त्यांनी. टी काय तुमचा? टाईम.
टाईमचं डायमेन्शन काय असतं T1, टाईमचं डायमेन्शन काय असतं T1, वरती स्क्वेअर ब्रॅकेटला स्क्वेअर ब्रॅकेट. त्यानंतर बघा डायमेन्शनलेस ही क्वांटिटी कशी असते, डायमेन्शनलेस असते, म्हणजेच काय असतं M0 L0 T⁻0. ठीक आहे. त्यानंतर बघा आता मला अल्फाचं डायमेन्शन काढायचं आहे, मग डायमेन्शन ऑफ अल्फा इज इक्वल टू M0 L0 T⁻0 डिवाइड बाय हे T1⁻² म्हणजे T² हा खाली येईल. ठीक आहे. हेन्स डायमेन्शन ऑफ अल्फा, म्हणून डायमेन्शन ऑफ अल्फा काय होतं बघा आता, डायमेन्शन ऑफ अल्फा इज इक्वल टू हे T² काय होईल वर जाईल, वर गेल्यानंतर काय होतं T⁻² म्हणजे काय होईल M0 L0 T⁻². लक्षात काय नोट होती, पॉवर्स आर ऑलवेज डायमेन्शनलेस क्वांटिटी, पॉवर्सला कोणतंही डायमेन्शन नसतं. ह्या ठिकाणी पॉवर कोणती आहे e⁻⁴ T². हे जे अल्फा T² आहे ही डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे, पॉवरला डायमेन्शन नसतं. मग डायमेन्शन ऑफ अल्फा डायमेन्शन ऑफ T² इज इक्वल टू डायमेन्शनलेस. ठीक आहे. मग मी अल्फाचं डायमेन्शन काढलं. हा क्वेश्चन आला होता नीट 1993ला. ह्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो JEE मेन्समध्ये आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन लिहा आता 5th क्वेश्चन. 5th आणि हा शेवटचा क्वेश्चन असेल तुमचा. हा आला होता JEE मेन्समध्ये. Find question 5th. Find dimension of beta in P is equal to alpha divided by beta e⁻⁻ अल्फा z डिवाइड बाय k अल्फा z डिवाइड बाय k थीटा. फाइंड डायमेन्शन ऑफ बीटा इन p इज इक्वल टू अल्फा डिवाइड बाय बीटा e⁻⁻ अल्फा z डिवाइड बाय k थीटा. वेअर काय काय दिलं बघा त्यांनी, वेअर p इज इक्वल टू प्रेशर, P इज इक्वल टू प्रेशर, P काय आहे प्रेशर आहे. त्यानंतर Z इज इक्वल टू डिस्टन्स, Z म्हणजे काय सांगितलं आहे डिस्टन्स, आणि डिस्टन्सचं डायमेन्शन माहिती आहे आपल्याला L1. त्यानंतर थीटा इज इक्वल टू टेम्परेचर, थीटा काय दिलं आहे टेम्परेचर. त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट K इज इक्वल टू बोल्ट्झमन कॉन्स्टंट. हे इक्वेशन तुम्हाला होईल हळूहळू, फक्त इक्वेशन लिहून घ्या आता आणि डायमेन्शन काढायचं शिका फक्त. बोल्ट्झमन कॉन्स्टंट K काय दिलं आहे बोल्ट्झमन कॉन्स्टंट, आणि Kचं युनिट दिलं आहे की K एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट दिलं आहे. K म्हणजे काय बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे, त्याचे युनिट काय दिलं आहे बघा kg मीटर स्क्वेअर डिवाइड बाय h² K. आता त्यांनी दिलं आहे याचा अर्थ काही ना काहीतरी यूज असेल, काहीतरी उपयोग असेल म्हणून त्यांनी दिलं आहे. K इज अ बोल्ट्झमन कॉन्स्टंट, त्याचे युनिट दिलं आहे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर K. K म्हणजे काय असतं टेम्परेचर. टेम्परेचरचं डायमेन्शन तुम्हाला माहिती आहे, टेम्परेचरचं डायमेन्शन काय असतं θ1, जे मी तुला फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं. 7 फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन सांगितलं होतं. लेंथचं डायमेन्शन L1, मासचं डायमेन्शन M1, त्यानंतर टाईमचं डायमेन्शन T1,
टेम्परेचरचं डायमेन्शन θ1. आलं लक्षात. आता मला काय करायचं आहे, बीटाचं डायमेन्शन काढायचं आहे. मला बीटाचं डायमेन्शन काढायचं आहे. मी आता कसं काढतो बघा. डायमेन्शन काढण्याच्या अगोदर मी काय करतो, केचं डायमेन्शन काढून घेतो किंवा केचं डायमेन्शन कसं काढायचं हे तुम्हाला मी शिकवतो. केचं डायमेन्शन युनिटवरून कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगतो. युनिट्सवरून केचं डायमेन्शन कसं काढायचं, ठीक आहे. डायमेन्शन ऑफ के कसं काढणार मी, युनिट बघा काय, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर के आहे. किलोग्रॅम म्हणजेच मास आहे. किलोग्रॅम म्हणजे काय, मास m1. मीटर स्क्वेअर म्हणजे लेंथ आहे, म्हणजे हे झालं l स्क्वेअर. लक्षात. युनिटवरून डायमेन्शन काढत आहे मी. कसं काढायचं ते बघा. केचं डायमेन्शन काढायचं आहे. डायमेन्शन ऑफ के इज इक्वल टू किलोग्रॅम मास आहे म्हणजे मी काय लिहिलं m1. मीटर स्क्वेअर लेंथ आहे म्हणजे लेंथचं डायमेन्शन काय असेल l स्क्वेअर. एस स्क्वेअर, एस काय या ठिकाणी टाईम आहे. मग टाईमचं डायमेन्शन काय येतं, टाईमचं डायमेन्शन t1 असतं, त्याच्यावरती स्क्वेअर आहे. एस म्हणजे काय, टाईम. टाईमचं डायमेन्शन काय असतं टी, पण टीच्या वर काय स्क्वेअर आहे. त्यानंतर बघा ह्या बोल्ट्झमन कॉन्स्टंटमध्ये के म्हणजे काय असतं, केल्विन असतं. बोल्ट्झमन कॉन्स्टंटमध्ये के म्हणजे काय असतं, केल्विन असतं. केल्विन कुणाचं युनिट आहे, टेम्परेचरचं आहे. टेम्परेचरचं डायमेन्शन काय आहे, θ1. लक्षात. के म्हणजे काय, केल्विन आहे. केल्विन कुणाचं युनिट आहे, टेम्परेचरचं. टेम्परेचरचं डायमेन्शन काय असतं θ1. किलोग्रॅम कुणाचं युनिट आहे, मासचं. मासचं डायमेन्शन काय असतं m1. हे युनिट्सवरून मी डायमेन्शन काढलं आहे. समजलं, युनिट्सवरून डायमेन्शन काढलं आहे. मला केचं डायमेन्शन माहिती आहे. आता मला बीटाचं डायमेन्शन काढायचं आहे. कसं काढेल बघा. आता मी बीटाचं डायमेन्शन एक तर तुम्हाला माहिती आहे, पॉवर्स आर डायमेन्शनलेस क्वांटिटी. ई रेस टू पॉवर आहे. ईचा पॉवर काय, मायनस अल्फा झेड डिवाइड बाय के थीटा. म्हणजे ही जी क्वांटिटी असेल, ह्या क्वांटिटीचं डायमेन्शन काय असेल, ही क्वांटिटी डायमेन्शन लेस क्वांटिटी असेल. ई रेस टू पॉवर जी काय असेल ती कशी असते, क्वांटिटी डायमेन्शन लेस असते. मग डायमेन्शन ऑफ अल्फा झेड मायनस लिहित नाही मी, मायनस लिहून आणि न लिहून काहीच उपयोग नाही आहे. डायमेन्शन ऑफ अल्फा झेड के थीटा इज इक्वल टू डायमेन्शन लेस. आता बघा अल्फाचं डायमेन्शन मला माहीत नाही, डायमेन्शन ऑफ अल्फा. त्यानंतर झेड तुम्हाला काय दिलेलं आहे, डिस्टन्स. आणि डिस्टन्सचं डायमेन्शन काय असतं L1. गिव्हनमध्ये दिलेलं आहे झेड काय आहे, डिस्टन्स. आणि डिस्टन्सचं डायमेन्शन काय असतं L1. त्यानंतर के काय आहे बघा. के दिले तुम्हाला बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आणि बोल्ट्झमन कॉन्स्टंटचं डायमेन्शन मी काढलेलं आहे. काय बोल्ट्झमन कॉन्स्टंटचं डायमेन्शन m1. त्यानंतर L स्क्वेअर, m1 L स्क्वेअर. म्हटलं तर मी हे सिम्प्लिफाय करतो. डायमेन्शन ऑफ के इज इक्वल टू m1 L स्क्वेअर टी रेस टू मायनस 2. टी रेस टू स्क्वेअर हे वर गेलं, टी रेस टू मायनस 2. आणि हे असेल थीटा रेस टू मायनस 1. के काय बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे. बोल्ट्झमन कॉन्स्टंटचं डायमेन्शन काय झालं, m1 L स्क्वेअर टी रेस टू मायनस 2 थीटा रेस टू मायनस 1. ठीक आहे. त्यानंतर थीटा काय तुमचं टेम्परेचर आहे. आणि टेम्परेचरचं डायमेन्शन काय असतं θ1 इज इक्वल टू डायमेन्शनलेस मीन्स m0 L0 टी रेस टू 0. हे जे डायमेन्शन काढलं आहे हे आता मी पुसतो.
एकदम सोपं आहे, काहीच टेन्शन घ्यायचं नाही, फक्त स्टेप बाय बघत जायचं. मी काय केलं अगोदर, पॉवरचं डायमेन्शन म्हणजे डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे म्हणून मी तसं लिहून टाकलं ते. ठीक आहे. आता बघा मी हे सॉल्व करतो आणि सॉल्व करून मी अल्फाचं डायमेन्शन काढतो. अल्फाचं डायमेन्शन काय येईल मग? अल्फाचं डायमेन्शन अल्फा, डायमेन्शन ऑफ अल्फा इज इक्वल टू ही क्वांटिटी इकडं जाईल, म्हणजेच काय येईल आता इथं m1 l स्क्वेअर टी रेस टू मायनस 2 थीटा रेस टू -1 थीटा रेस टू +1 कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर डिवाइड बाय हे एल स्क्वेअर इकडे खाली येईल. हे जे m रेस टू 0 l रेस टू 0 t रेस टू 0 ह्यांचा काहीच उपयोग नाही आहे. ठीक आहे. म्हणजे हे 1 असतं, ते m0 l0 t रेस 0 हे 1 होऊन बसतं. हे l खाली येईल l1 म्हणजेच इक्वल टू अल्फाचं डायमेन्शन काय होईल m1 l स्क्वेअर, हे l रेस टू 1 वर जाईल l रेस टू -1 t रेस टू -2 म्हणजेच डायमेन्शन ऑफ अल्फा काय येईल मग m1 l1 l रेस टू 2 l रेस टू -1 काय येतं l रेस टू 1 t रेस टू -2. लक्षात हे निघालं अल्फाचं डायमेन्शन. मला काढायचं कुणाचं? बीटाचं काढायचं आहे. ठीक आहे. हा जेईचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं थोडंसं लक्ष द्या. प्रॉब्लेम इझी आहे, फक्त लक्ष द्यायचं. आता बघा, ॲज पर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी डायमेन्शन ऑफ ईच टर्म मस्ट बी सेम और डायमेन्शन ऑफ ईच टर्म आर इक्वल. ह्या टर्मचं डायमेन्शन, ही टर्म पूर्ण डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. ठीक आहे. मग राहिली फक्त ही टर्म, म्हणजेच ह्या टर्मचं डायमेन्शन आणि प्रेशरचं डायमेन्शन हे सारखं असलं पाहिजे. म्हणजेच मी काय लिहिलं आता, डायमेन्शन ऑफ अल्फा डिवाइड बाय बीटा इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ प्रेशर. बरोबर आहे. ह्या टर्मचं डायमेन्शन इज इक्वल टू ह्या टर्मचं डायमेन्शन. ही टर्म तर उडून गेली. का उडून गेली? कारण ती पॉवरच्या फॉर्ममध्ये आहे आणि पॉवरच्या फॉर्ममधली जी टर्म असते त्याचं डायमेन्शन नसतंच. मग डायमेन्शन ऑफ अल्फा डिवाइड बाय बीटा काय येईल बघा आता, डायमेन्शन ऑफ अल्फा डिवाइड बाय डायमेन्शन ऑफ बीटा इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ प्रेशर. प्रेशरचं डायमेन्शन आता माहीत पाहिजे की जे मी मगाशीच काढलं आहे. काय असतं प्रेशरचं डायमेन्शन? डायमेन्शन ऑफ प्रेशर, डायमेन्शन ऑफ प्रेशर, डायमेन्शन ऑफ प्रेशर येतं डायमेन्शन ऑफ प्रेशर m l रेस टू डायमेन्शन ऑफ प्रेशर मग अशी काढलं होतं m1 l रेस टू -1 t रेस टू -2 डायमेन्शन ऑफ प्रेशर. कसं काढायचं, काय काढायचं मग अशी मी डिटेलमध्ये सांगितलं आहे, ते मला आठवत नव्हतं म्हणून थोडासा वेळ लागला. डायमेन्शन ऑफ प्रेशर. त्यानंतर बघा आता डायमेन्शन ऑफ अल्फा माहिती आहे मला. काय डायमेन्शन ऑफ अल्फा? m1 l1 t रेस टू -2 डिवाइड बाय डायमेन्शन ऑफ बीटा काढायचं आहे, माहीत नाही आहे. त्यानंतर इकडं डायमेन्शन ऑफ प्रेशर m1 l रेस टू -1 t रेस टू -2. हे सॉल्व करा, तुम्हाला येऊन जाईल डायमेन्शन ऑफ बीटा. मी जेईचे प्रॉब्लेम्स पण घेईल, नीटचे प्रॉब्लेम्स पण घेईल. असं नाही की बॅनरवरती लावायचं नीट जेई IIT शिकवतो म्हणून आणि घ्यायचं तर काहीच नाही, असं नाही होणार. जेईचे प्रॉब्लेम सॉल्व करल आणि नीटचेही प्रॉब्लेम सॉल्व करल. जे काही आलेले प्रॉब्लेम्स आहेत ह्या पॉईंटवरती ते सर्व प्रॉब्लेम मी सॉल्व करल. डायमेन्शन ऑफ बीटा काय येईल मग? डायमेन्शन ऑफ l स्क्वेअर. लक्षात. आजचा शेवटचा प्रॉब्लेम घेईल मी. शेवटचा प्रॉब्लेम लिहा आता.
find the dimension of A, dimension of A if equation y is equal to A sin ओमेगा टी मायनस के एक्स. समजलं? इक्वेशन काय दिलं त्यांनी? y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. याच्यामध्ये बघा तुम्हाला कोणाचं डायमेन्शन काढायचं आहे? एचं काढायचं आहे. डायमेन्शन कोणाचं काढायचं तुम्हाला? एचं काढायचं आहे. आता हे इक्वेशन कशाचं आहे, कसं आलं, कुठून आलं, हे सगळं तुम्हाला हळूहळू होईल. हे ऑसोल्युशन चॅप्टरमधलं इक्वेशन आहे. ठीक आहे. ज्यावेळेस तो चॅप्टर शिकताल तुम्ही त्यावेळेस हे इक्वेशन येईल तुम्हाला. आता बघा y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. तुम्हाला माहिती आहे साइन थीटा, साइन थीटा, थीटा म्हणजे काय असतं? हा थीटा म्हणजे असतं तुमचं अँगल. थीटा म्हणजे काय असतं? अँगल. ह्या ठिकाणी बघा तुम्हाला अँगल किती दिलाय? ओमेगा टी मायनस के एक्स. अँगल थीटा म्हणजे काय दिलं तुम्हाला? ओमेगा टी मायनस के एक्स. आता अँगलचं डायमेन्शन कसं काढतात? कुठल्याही अँगलचं डायमेन्शन इज इक्वल टू काय असतं? अँगलचा फॉर्म्युला आर्क डिवाइड बाय रेडियस. ठीक आहे. डायमेन्शन ऑफ थीटा मीन्स डायमेन्शन ऑफ अँगल इज इक्वल टू आर्कचं डायमेन्शन काय असतं? L1. आर्कचं डायमेन्शन काय असतं? L1. आर्कचं डिस्प्लेसमेंटचं डिस्टन्सचं लेंथचं ब्रेथचं डायमेन्शन काय असतं? L1. त्यानंतर रेडियसचं डायमेन्शन पण काय असतं? L1. म्हणजेच अँगलचं डायमेन्शन काय येईल? L0. लक्षात? अँगलचं डायमेन्शन काय आलं? L0. हे आपण काढलेलं आहे फर्स्ट लेक्चरमध्ये किंवा सेकंड लेक्चरमध्ये डायमेन्शनच्या. ते फक्त मी तुम्हाला एकदा रिवाईज केलं. अँगलचं डायमेन्शन काय असतं? L0. ठीक आहे. याचा अर्थ ही जी क्वांटिटी आहे ही क्वांटिटी पूर्ण डायमेन्शन लेस क्वांटिटी आहे. ही क्वांटिटी म्हणजे काय असतं? थीटा. थीटा मीन्स काय असतं? अँगल. अँगलचं डायमेन्शन काय असतं? L0. म्हणजे अँगल ही क्वांटिटी डायमेन्शन लेस आहे. एक नोट लिहून घ्या. नोट, इम्पॉर्टंट नोट आहे. डायमेन्शन ऑफ किंवा असं लिहून घ्या, असं लिहिण्याच्या ऐवजी साइन थीटा, कॉस थीटा, टैन थीटा और एनी नंबर म्हणजे येईल 2, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, काही पण कुठलाही नंबर. एनी नंबर आर डायमेन्शन लेस. साइन थीटा, कॉस थीटा किंवा एनी नंबर ह्या कशा क्वांटिटी येतात? डायमेन्शन लेस क्वांटिटी आहेत. ह्यांचं डायमेन्शन नसतंच. समजलं? साइन ओमेगा टी मायनस के एक्स ह्यांचं डायमेन्शन आहे का? मग नाही आहे. थीटाचं डायमेन्शन नसतं, अँगलचं डायमेन्शन नसतं. मग मी असं लिहील मग डायमेन्शन ऑफ ओमेगा टी, डायमेन्शन ऑफ ओमेगा टी इज इक्वल टू डायमेन्शन लेस. डायमेन्शन ऑफ ओमेगा टी इज इक्वल टू डायमेन्शन लेस. ओमेगा टीचं डायमेन्शन काय आहे बघा? डायमेन्शन ऑफ ओमेगा टी काय आहे तुमचा? टाईम आहे. टी काय तुमचं? टाईमचं डायमेन्शन काय असतं? T1 इज इक्वल टू डायमेन्शन लेस म्हणजेच काय? M0 L0 T⁻0. ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला दिलेलं असतं T इज इक्वल टू टाईम अँड X इज इक्वल टू डिस्टन्स. हे दिलेलं होतं, लिहायचं राहिलं होतं. X इज इक्वल टू डिस्टन्स आणि Y इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. समजलं? हे दिलेलं होतं ते लिहायचं राहिलं होतं. टी टाईम आहे, एक्स डिस्टन्स आहे, वाय डिस्प्लेसमेंट आहे. डिस्टन्स काय असतं, डिस्प्लेसमेंट काय असतं हे तुम्हाला हळूहळू होईल. पण दोघांचं डायमेन्शन हे सारखं असतं.
डिस्टन्सचं, डिस्प्लेसमेंटचं, अर्कचं, रेडियसचं, ब्रेथचं सगळ्यांचं डायमेन्शन काय असतं? L1 असतं. मग डायमेन्शन ऑफ ओमेगा काय येतं? डायमेन्शन ऑफ ओमेगा इज इक्वल टू M0. हे T1 खाली जाईल, हे T1 ह्याच्या खाली जाईल. M0 L0 T⁻1 आलं डायमेन्शन ऑफ ओमेगा. काढायला नव्हतं सांगितलं तरी पण मी काढलं. काढायचं आपल्याला एचं, काढून दाखवलं. त्यानंतर बघा आता साइन थीटा ही थीटा क्वांटिटी आहे. थीटा म्हणजे सपोज करा हे जर असेल 30 डिग्री मायनस आणि KX असेल 20 डिग्री. ही जर क्वांटिटी डायमेन्शनलेस असेल तर ही पण क्वांटिटी डायमेन्शनलेस असेल आणि ही पण क्वांटिटी डायमेन्शनलेसच असेल. समजलं? ही पूर्ण क्वांटिटी म्हणजे तुमचा अँगल आहे थीटा की जे डायमेन्शनलेस आहे. ठीक आहे, मग ह्या पूर्ण क्वांटिटीला मी कसं लिहिलं होतं? थीटाला 30 डिग्री मायनस 20 डिग्री सपोज करा म्हटलं आहे मी. ठीक आहे, त्यानंतर बघा आता डायमेन्शन ऑफ KX इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ KX म्हणजे ह्या टर्मचं डायमेन्शन हे काय असेल? पुन्हा डायमेन्शन लेस. जसं ही क्वांटिटी डायमेन्शनलेस होती तशी ही पण क्वांटिटी डायमेन्शनलेस असेल. ही पूर्ण क्वांटिटी म्हणजे थीटा आहे. थीटा म्हणजे हा पण अँगल ओमेगा टी थीटा असेल, KX पण थीटा असेल आणि थीटा कशी क्वांटिटी आहे? डायमेन्शनलेस. डायमेन्शन ऑफ KX काय येईल मग? केचं डायमेन्शन K. त्यानंतर एक्सचं डायमेन्शन काय असतं? L1. एक्स काय आहे? तुमची लेंथ. ठीक आहे, त्यानंतर हे काय येईल मग? हे डायमेन्शनलेस आहे म्हणजेच M0 L0 T⁻0 म्हणजेच डायमेन्शन ऑफ K इज इक्वल टू काय येईल मग? M0 L. L काय येतं बघा? L आता खाली जाईल आणि खाली जाऊन पुन्हा वर येईल म्हणजे काय झालं? L⁻⁻1. हे L1 खाली जाईल, ह्याच्या खाली जाईल, खाली गेल्यानंतर पुन्हा वर येईल. वर आलं की काय होतं? L⁻⁻1 प्लस होतं, वर आले की मायनस आणि T⁻0. हे झालं डायमेन्शन ऑफ K. समजलं? आता मी काढतो डायमेन्शन ऑफ A. हे काढायला नव्हतं सांगितलं तरी पण मी काढलं. नेक्स्ट आता जर सांगितलं तर मग यायला पाहिजे तुम्हाला म्हणून मी काढलं. नेक्स्ट बघा आता डायमेन्शन ऑफ A काढायचं आहे मला. ह्याच्यामध्ये ही जी पूर्ण क्वांटिटी आहे ही पूर्ण क्वांटिटी तुमची डायमेन्शनलेस आहे. पूर्ण तो अँगल आहे साइन थीटा. सपोज करा साइन 30 डिग्री असेल तर काहीतरी त्याची व्हॅल्यू येते. काय येते? काहीतरी व्हॅल्यू येते साइन 30 डिग्रीची 1/√2 किंवा 1/2 असं काहीतरी आहे. ठीक आहे, साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू येते की जी डायमेन्शनलेस असते. म्हणजे ही पूर्ण क्वांटिटी काय झाली तुमची? डायमेन्शनलेस. ठीक आहे, आता ही जर क्वांटिटी पूर्ण डायमेन्शनलेस झाली असेल तर डायमेन्शन ऑफ A इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ Y असेल. समजलं? डायमेन्शन ऑफ ईच फिजिकल क्वांटिटी किंवा डायमेन्शन ऑफ ईच टर्म इज सेम. हे कोण सांगते? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. मी असं लिहू आता डायमेन्शन ऑफ A इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ Y. कारण ही पूर्ण फिजिकल क्वांटिटी डायमेन्शनलेस झाली, मी ती सोडून दिली, घेत नाही आहे मी आता कारण ती डायमेन्शनलेस झाली. डायमेन्शन ऑफ A इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ Y. Y काय आहे तुमचं? डिस्प्लेसमेंट आहे. Y काय आहे तुमचं? डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय असतं? L1. ठीक आहे, आलं मग डायमेन्शन ऑफ A काय आलं? L1. समजलं सर्वांना? जर समजलं नसेल तर व्हिडिओ तुम्ही एक वेळेस, दोन वेळेस, तीन वेळेस बघा, समजून जाईल. दमादमाने बघा, हळूहळू बघा, समजून जाईल सगळ्या गोष्टी. सुरुवातीला थोडंसं हार्ड जातं पण हळूहळू एकदा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह व्हायला लागले, एकदा प्रॉब्लेम सुटायला लागले की पुन्हा इंटरेस्ट तयार होतो फिजिक्समध्ये. ठीक आहे, अभ्यास करा, काळजी घ्या.